कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतून लक्षतीर्थ वसाहत, जिव्हाळा कॉलनी आणि शिंगणापूर हनुमंतवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. शिवाय उत्तरेश्वर पेठेतील लोकांची शेती या मार्गावर असल्यानं शहरातील लोकांचीही या मार्गावर ये-जा असते. सकाळी संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक या मार्गावर फिरायला येत असतात. गेल्या काही वर्षांपासून शिंगणापूर नाका इथल्या ओढ्याजवळ रस्त्याकडेला लोकांनी उघड्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्यानं दुर्गंधी पसरली आहे. या मार्गावर भटक्या कुत्र्यांचाही उपद्रव वाढलाय. काही लोकांनी रस्त्याकडेच्या शेतात मोठ्या प्रमाणात दगड मातीचा भराव टाकलाय. यामुळे पावसाळ्यात पुराचं पाणी जिव्हाळा कॉलनी आणि परिसरातील घरांमध्ये शिरतं. त्यामुळे उत्तरेश्वर पेठ शिंगणापूर मार्गावर कचरा टाकणाऱ्या तसंच दगड मातीची भर टाकून पूरस्थिती निर्माण करणाऱ्या लोकांवरही महापालिका प्रशासनानं कारवाई करावी, यासाठी आज जिव्हाळा कॉलनी, उत्तरेश्वर पेठ परिसरातील नागरिकांनी शिंगणापूर नाका इथल्या ओढ्यावर आंदोलन केलं. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कनिष्ठ अभियंता अभिलाषा दळवी या आंदोलनस्थळी आल्या. आंदोलक महिलांनी अनेकदा तक्रार करून देखील आपण कारवाई का करत नाही अशी विचारणा करत दळवी यांना चांगलंच धारेवर धरलं. अखेर आठवडाभरात कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं. दरम्यान महापालिका प्रशासनानं आठवडाभरात संबंधितांवर कारवाई न केल्यास महापालिकेला घेराव घालू असा इशारा आंदोलकांनी दिलाय. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते अविनाश पाटील, भाऊ घोडके, संग्राम राठोड, धीरज सराटे, शिवानी पाटील, वंदना माळप, मिनार जाधव, धीरज रुकडे, संदीप पवार, चंद्रकांत मरळकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.